अगं अयोध्या, असं अवघडल्यावर एवढं काम नाही करायचं. मी नाही करणार तर कोण करणार? काम तर करावंच लागेल ना. अगं अयोध्या, असं नाही. तू जर माहेरी गेली ना, तुला आराम भेटल. का बरं? अगं मी तुझ्यासाठीच बोलतोय. आता काय माहिती, माझ्यासाठी बोलताय का आणखीन कशासाठी बोलताय? आता तुला समजायचं ते समज. म्हणून तर विचारलं ना हो सुनीलराव. अगं इथं राहायचं की जायचं, मी तुझ्यासाठी म्हणतो, तू समजून घेत नाही का? तुम्हाला करमन का हो माझ्याशिवाय? असं कसं वाटतं तुला? अगं तुझं माझं सर्व काहीच माहिती. हो का? एका विचारणं झालं का? नाहीतर मी जायची माहेराला आणि तुम्ही ठेवायचं आणून एखादी. अगं तू इतकी चांगली असताना मी कशी आणील बरं दुसरी? हा, अहो मला माहितीये तुम्ही आणणार नाही, पण येते मनात कधी कधी शंका. आता मनात काय आणायचं त्या? हा, कशाला शंका आणायची मनात? अहो कोणत्याही पुरुषाचं काही खरं नसतं हो. हे कशावरून? अहो ऐकण्यात बरंच काही येते. तुम्हा बायकांना नुसती हीच उठाठेव असते. बरं जाऊ दे, मला ऑफिसला जायला होते. चल येतो. बरं बरं या आता. बाय बाय. बाय. काळजी घे का? बरं बरं जा आता. बाय बाय. ताई ताई ताई, अगं पूजा, आलीस तू? अगं त्यांना फोन लावायचा ना, तुला न्यायला आले असते ते. अगं न्यायला आले असते पण तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं ना म्हणून मी आले. जाऊ दे, तू खुश नाही का? अगं मी खूप खुश आहे तू आलीस म्हणून. का बरं, मी माझी बहीण पाहून खुश नाही का होणार? हा, अगं तुला आणि दाजीला सरप्राईज द्यायचं होतं ना म्हणून नाही सांगितलं. हो का? मी आले म्हणून दाजींना सांगू नको बरं का मला सरप्राईज द्यायचंय. अगं आई पप्पा बरे आहेत ना? हो, आई पप्पा बरे आहेत. अगं आई येणार होती, काय झालं? अगं शेतातली कामं चालू आहेत ना, म्हणून आई बोलली की ताईची जाऊन तूच गाठ घेऊन ये. म्हणून मी सरप्राईज देण्यासाठी आईला बोललं की फोन नको करू तिला, माझं मीच जाऊन येते. बरं झालं तू आलीस, मला पण काम करायला लई त्रास होत होता. तसं तर तुला आई ये बोलली तर तू नाही आली, मग मलाच यावं लागलं. अगं नाही ग आले, आई पप्पाच्या तिकडे बेजारी असती आणि मी येऊन अजून कशाला त्यांची बेजारी वाढवू. बरं तू जा, फ्रेश हो, मी तोवर चहा टाकते. हा बरं ऐक ना, हा, बाबा कसं आहे? मस्त आहे. पण तू आली असती तर तिथं सगळ्यांचीच भेट झाली असती. त्याची आता एक्झाम चालू आहे ना, मग तो येईल नंतर सुट्टी लागली की. बरं मी फ्रेश होते. माझी आठवण काढतो का ग तू? तू आई आहेस त्याची, काढणारच. अगं मला वाटलं की तिथं त्याची सख्खी आई आहे की सांभाळायला. तू पण ना लय खडूस आहेस, आम्हाला लय चिडवतेस. मी आवडते. अगं अयोध्या, ट्रॅव्हल दे का? हो हो, सरप्राईज. मेवणी, तुम्ही कधी आलात? 2 तास झाले. बर, फोन नाही केला मला? तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं ना म्हणून नाही केलं. हो हो. बर, कशा आहात मग? कशी दिसते? पहिल्यापेक्षा चांगल्या दिसतात. आई शपथ. रूपानं म्हणत नाही मी, रूपाने तुम्ही रूपवान आहातच. तब्येतीनं म्हणतोय मी. हा का? जाड वाटते का मी? बरं जाऊ द्या. ते बाबा कसा आहे? मस्त. मी बोलते ते टाळू नका दाजी. माझं उत्तर द्या दाजी. कशाचं? तेच ना, माझ्या तब्येतीचं. सुधारणा तर झाली म्हणतोय ना मी. अहो पण नेमकं कशी सुधारणा? मी तर मला लुकडीच दिसते. मग ठीक आहे, जाऊ द्या. तुम्ही आलात का? हो. बरं तुम्ही काय करा, दोघं पण चेंज करून घ्या, मी तोवर चहा टाकते. बरं करा, जात चेंज तुम्ही पण. दाजी कसा दिसतोय ड्रेस? तुम्ही म्हणल्यावर काय छानच असणार ना.
मग काय म्हणता मेवणी बाई? मी तुमच्यापेक्षा लहान आहे ना दाजी, मला आरू तुला बोलत जाणार. असं काय आवाज जाऊ बोलताय? हो, लाडानं म्हणतो मी. तुम्ही मला आवाज जाऊ नका बोलत जाऊ, डायरेक्ट ना सविता म्हणत जावा. अहो लाडानं म्हणतो मी. हा सविताच म्हणा मला लाडाने. बर, बस का सविता मग. आवडलं का मी चेंज केलेला ड्रेस? ताई बस ना. तुला नाही प्यायचं चहा? अगं मी घेतलंय मगाशीच. बरं आता बसू नका, हिच्यासाठी चिकन घेऊन या. ठीक आहे. चिकन नको मला, मासे खायचे. बर माशा. हा लगेच आहे बरं का दाजी. मस्त आहे ग, कधी घेतला हा ड्रेस? अगं काल इकडे यायचं होतं म्हणून तेव्हा शॉपिंग केली. छान आहे. काय गाऊन गाऊनच का फक्त? बघ बरं दाजी. गाऊनवाली पर खरंय ना त्यांचं, आहे सुंदर. छान वाटलं आहे ना. मग मला पण म्हणायचं ना, मेवणी पण माझी हो सुंदर बा, आहे. गाऊन पण छान आहे. खूप सुंदर. हा बस का चला ना दाजी, मी पण येते तुमच्या सोबत मासे आणायला. जाऊ. ताई सांग ना दाजींना मला पण घेऊन जायला. हो हो, जा तिला घेऊन जा. बर हा. ठीक. तुझा आवेल आम्ही जातो. हो हो. आई आली असतं तर बरं झालं असतं. का? मी पण आली आहे ना. नाही नाही मी आले नाही आवडलं का? तसं नाही, तुम्ही आलात ते बरं झालं. पण तू म्हणलं आपलं सहज आई आली असतं. नाही मला पण येतं सगळ्यांना सांभाळायला. हो का? हो. सर्वांना? मग मी आता मोठे झाले, मला येते सर्वांची काळजी घ्यायला, ताईची पण आणि तुमची पण. आता माझी कसली काळजी करताय? जी काय करायची ती ताईची करा. तुमच्या ताईची पण करेल आणि तुमची पण करेल, कारण ताईचं दुर्लक्ष होते, तुमच्याकडे लक्ष राहत नाही, मग मी पण करेल. आता तुमच्या डोक्यात डोकं कुठं लावत बसणार? चालेल ना मग दाजी. जाऊ. बरं आता जा ना, उठा ना, जा बाजारात जा. हो 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 निघतो. ताई जा घेऊन. काय मस्त झालं जेवण. आज झाले दिवस बाय. छान होती बरं का भाजी. असंच मस्त आहे. करणारी नाही का मस्त? अगं तिथं नेहमीच सुंदर करते भाजी. ती मस्तच करते कधी काय. अहो तुमच्याच मेवणीने केली की भाजी. कशी वाटली भाजी? सुरण ना. सुग्रण तर आहेच, आणि ताईपेक्षा एक कापण पुढं, आणि सगळ्याच बाप. दाजी तुम्ही बोललेले ना रविवारी तुला फिरायला घेऊन जातो म्हणून. चला आज रविवार आहे, मला फिरायला घेऊन. चला मी तर तयारच आहे. अयोध्या बाहेरून येतो का आम्ही? येते का ताई? बर बर, लवकर या. दाजी इकडे बघा ना, लोकेशन किती छान आहे. मस्त आहे मस्त. मला तर ना इंस्टाग्रामला पोस्ट करायचे. दाजी थांबा, आपण एक फोटो काढू. दाजी चांगलं नाही काढत का? नाही हसता नाही तुम्ही. चांगले चांगले नाही ते तुमचे जे पोज वगैरे आहेत ना ते काय म्हणतात ते. दाजी हा. तुमचं नाही, ठीक तुमचं आहे, नका ना म्हणू मला. अरे हा सविता म्हणा ना. सविता हो ना ते असं ते ठीक आहे काढ. तुझ्या मनाला वाटेल तेवढे काढ. चल. हा आता काय कर, तुझे जास्त एकटीचेच काढ. माझे का? हा. बर. किती पटवा, दाजी पटतच नाही. दाजी थांबा ना. झाले माझे फोटो काढून. बरं. इथं बसायचं थोडस. हा चल. दाजी मी काय म्हणते, आता संध्याकाळी स्वयंपाकाचं काय करायचं का? तुम्ही हॉटेलला जेवायला नेणार आम्हाला? अरे आप जैसा बोलेंगे वैसा करेंगे. हाय आपकी फरमाइश हमारे सर को पा. वा 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 दाजी दाजी, मला माहितच नव्हतं तुम्हाला एवढे भारी डायलॉग येतात म्हणून.
अरे हम वो है जो कभी किसी के पीछे खड़े नहीं होते, वाह वाह जहाँ खड़े होते हैं लाइन वहीं से शुरू होते है। वाह वाह वाह. आपका हुक्म सरा खोपा. तरीच म्हणलं माझी ताई एवढं कस काय प्रेम करते, मला कस काय पटलं नाही. छान छान दाजी, लय भारी दिसत दाजी. दाजी काय बी मला बर का, हा. पण आजकाल ना तुम्ही लय छान दिसायला लागले. हाँ बोला. दाजी हं. ते आज काय, काल चिकन खाल्ले तर आज मासे खायचे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. मग आपण जाताना घेऊन जाऊ. यस यस यस. चाल. चालायचं का मग? हा दाजी चला चला. उशीर होईल. ताई तुमची वाट बघाल. किती वेळ झाला. चला. हा ताई वाट बघल ना. द्या येतो मी. हो या बाय. बाय. दाजी तुमच्या बायकोलाच काय केलं, मला नाही केलं. अरे हो सविता विसरला. बाय. आपलं हे कामाचं लोटायला आहे. चला काय अवरे बस. हा काय राव लय वैताग आला कामाचं. काय सांगायचं, रात्री मला 8 वाजले ऑफिस अवघडे कामाला असं झालंय ना, वैताग आलाय. 8 वाजले. अरे मागल्या महिन्यात मलाही तसं झालं. 8 वाजायचे. घरचे बोलायला लागले किती वेळ काय लेकरायचं पुन्हा वेगळंच. आज किती वाजते काय माहिती. काय मागवायचं मग आता. तुम्ही दोघ जण घेत. ठीक आहे चालतंय. हॅलो 2 लशी द्या मग. चालतंय द्या. ऊन आहे पण तर जेवणाला टाइम जातो पण चला. रविवारी नवीन लग्न फिरायला गेली होती. हो कसं काय कळालं. ऑफिसला उशीर झाल्याचं कसं सांग. रविवारी नवीन लग्न फिरायला गेली होती. हो तुला कसं काय कळालं. मी होतो फिरायला. मग चंद्रकांत आवाज द्यायचा ना. मी पाहिलं होतं काल गाडीवरून जाताना पाहिलं गाडी म्हणून मी फोन करणार होतो येणार होतो. मला बोलत होतो लक्षात. आता लक्षात आलं पण भेटलं. आल्यात नेवणी बाई. चला म्हणलं रविवार आहे बाहेर चला. चला मग आता. काल जास्त सलगी वाटली. आपण फॅमिली माणसं असं काय नाही. जरा मेवणी छोटी जरा करते थोडं. नाही पण ते पाहताना आहेत नाही थोडस वाटलं मला म्हणून म्हणलं. नाही बरोबर आहे चंद्रकांत. पण कसं आहे तसं काही एवढं नाही आहे ना. समजून सांगितलं मी तिला वास योग्य नाही. जरा थोडीशी करते आता काय करणार. लहानपणापासून ते थोडं लहान आहे कारण ती. हा हॅलो. हॅलो. हा काय सांगतो बोल. हा दाजी ताईच्या पोटात दुखतंय, मी तिला हॉस्पिटलला घेऊन जाते, तुम्ही लवकर या. ठीक आहे ठीक आहे. आलो. काय नाही मिसेसला हॉस्पिटलमध्ये नेले. जरा पोटात तिची दुखायला लागली. मी काय करतो मी करतो भेटूत नंतर आपण. हो साहेबांना सांग. हो यायला. सांग. हो सर नमस्कार. नमस्कार. अरे या नमस्कार. बसा. कुठे आहे आमचे पेशंट. पेशंट गेले. बाळा आणि बाळाच्या एक सुखरूप तुम्ही व्यवस्थित येतं. त्यांना सुट्टी पण झाली आता. बरं हो दोघे व्यवस्थित. आता लगेच गेले. मी जस्ट लगेच आलो तरी. हा आत्ताच गेले तर. बरं. अरे आता तर पिढे व्हायलाच पाहिजे तर. अरे वा सर आनंदाची बातमी दिली तुम्ही. खूप छान. नक्कीच. सविता हे अयोध्या
अभिनंदन दाजी. अरे वा कसं कुठे कुठे बाळ आतमध्ये. हा. आता गोडतोड करा किंवा तोंड गोड करू तर ना आणि आम्हाला पण करू द्या. माझं तोंड आधीच गोड पडलंय. ते आम्हाला कसं कळणार? का तू नाही सामची तुला नाही कळालं कसं गोड पडलं ना? आता तुम्हालाच माहित, मला काय माहित. असं परक्यासारखं का बोलतेस? तुम्ही तुमच्याच नादात दिसतात. असं काही पण नाही. मग आल्या आल्या केलं असतं ना तुम्ही तोंडगोड. विसरलो काय गडबडी आनंदाच्या नादामध्ये. तुम्ही खाऊन आलात वाटतं पेड. मग आणले असते ना पेढे मी. चल बाळ बाळ पाहू दे मला बाळ. चल बाळ पाहू. झोपलंय का बाळ? हो झोपलंय. तुम्ही जा आधी हात पाय धुवून घ्या. ताई तू टेन्शन नको घेऊ, मी बघते काय हवं काय नाही ते. हा दाजी मी मदत करते. कशाला मी पुसतो ना. नाही ते ताईच म्हणले होते ना जरा दाजीकडे लक्ष दे म्हणून तू म्हटलं. आता मोठी झालीस. लग्नाचं वय झाले सविता तुझ्या आता. पाहावं लागेल एखादा मुलगा. ते आता लक्षात आलं का? मग करा ना लग्न. हो लग्नाचं. लग्नाचं वय झालंय तर मग करा ना लग्न. हो सांगतो तुझ्या मम्मी पप्पाला. भाऊ बापा तुम्ही असता त्यांची काय गरज? पण तेच ठरवतील ना. नाही मी आणि तुम्ही. म्हणजे समजलं नाही मी. मला जे काही म्हणायचंय ते तुम्हाला चांगलंच कळतं. मला जर माहित असतं तर मी कळवलं असतं. आहे का कोणी तुझ्या नादात मुलगा? हो आहे ना. कोण सुनील. कोण कोणता कुठला आहे? कुठं राहतो सांग ना मला. मी भेट घेतो त्याची. इथंच राहतो आणि माझ्या काळजात. हे असं कसं शक्य आहे? अरे सविता हे काय आहे? अगं कोणीतरी नवीन पहा. मी 2 लेकराचा बाप झालोय आता. असं कसं शक्य आहे? हा सर्व काही शक्य असतं जर तुम्ही ठरवलं तर. अगं तू तुझा विचार कर. माझ्यापेक्षा कोणीतरी चांगलं भेटेल. तुझ्या ताईचा विचार कर. असं कसं आहे? योग्य नाही हे. माझं प्रेम आहे तुमच्यावर. समजून घे सविता. नाही चुकीचं वाटतंय मला. मला तुमच्याशीच लग्न करायचं. अगं ताई काय म्हणेल तुझी? ते तुम्ही बघा. तुम्हाला मी आवडत नाही का? तुम्हाला असं- माझ्यामध्ये काही कमी वाटतंय का? असं नाहीये. तू सुंदर आहेस रूपवान आहेस. पण तू थोडा विचार करावा. तुला कुणी सुंदर मुलगा दुसरा भेटेल ना. माझ्यामध्येच असं काय आहे? नाही ते काही नाही. मला तुमच्याशीच लग्न करायचं. ठरवलं तर मी आजही तुमच्या बाळाची आईच आहे. कारण तुमच्या बाबाला मीच सांभाळते. हो तू सांभाळतेस. मग मावशी आईच असते ना. बाबा तू सांभाळतेस. बाबा तुला आईप्रमाणेच मानतो ना मावशी जरी असलीस तरी. उगाच नाही मन पडलेली. माय मारावी पण मावशी असोय. तू बाबाची आज पण आई आहेस. आणि इथपर्यंतच ठीक राहील असं मला वाटतं. मला तुमच्या मुलाच्या पूर्ण आईचा दर्जा द्या. अगं सविता अगं मावशी म्हणलं तुला आईचा पूर्ण दर्जा आहेत ना आजही. अगं सविता त्यांना चहा वगैरे दिलास का नाही? नसल दिला तर त्यांना चहा करून दे. हा देते देते. काय अरे देवा काय केलं ना सवितानी? काय ग सविता इथली आहे तू? हा आणि तुम्ही तुमची अक्कल काय मातीत गेली होती का? बोला की आता का मग घेऊन बसलात? काय ग तुला लाज नाही वाटली का माझ्या नवऱ्यासोबत लग्न करताना? अगं तुला 100 कोटीला चांगला मुलगा भेटत असता ना. जाऊ दे ना अयोध्या आता. गप्प बसा तुम्ही. एक शब्दही बोलायचा नाही. माझं चुकलं मला पण आता बोलत काय नाही. आता आपण दोघे एकत्र व्यवस्थित राहू आणि एकत्र राहू. अगं शेण खाल्लंस की खाल्लं असं म्हणतेस की सोबत राह. आता गेली का तुझी? अयोध्या आहे ना सोबत. काय काय बिघडलं? काय झालं? तुझी बहीण सोबत राहूत ना आपण सोबत. काय बिघडायला लागलं? हे घर माझं आहे.
तर राहू दे ना, बस कर ना, जाऊ दे ना. एक शब्दही बोलू नका. माझे लेकर माझा संसार बदलून घेईल. जा तिला घेऊन, मी घेतला. समजून नाही, तिचा राग आहे सरसविता, तिचा राग नाही शांत झाला. राग शांत झाला की आपोआपच बरोबर.